प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण प्रेमात कोणी कोणाला आंधळं केलं तर त्याचा लव्ह जिहाद होतो. खरं म्हणजे ते प्रेमच नव्हे, ती एक असहाय्यता आहे, हेल्पलेस फिलिंग आहे. सुरुवातीला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटतं, कारण आकर्षण वाटण्याकरता त्या व्यक्तीचं वागणं तसं असतं. मोहित करणं, गोड बोलणं, जवळीक साधणं, तुमच्या मनातल्या बारीक सारीक गोष्टी हेरून बरोबर तुम्हाला तुमच्या नसेवर बोट ठेवून तुम्हाला आपलंसं करणं, हे कौशल्य कोणीतरी आजमावलेलं असतं आणि त्याचं मन शुद्ध नसतं. त्याच्या मनात कावा असतो, त्याच्या मनात एक हेतू असतो आणि तो अर्थातच प्रेमाचा नसतो. पण प्रेमात फसलेल्या व्यक्तीला आंधळे पण येतं, बहिरे पण येतं, मुके पण येतं, पण अक्कलही निघून जाते. आणि मग काय? मग दुसरी व्यक्ती म्हणेल तसंच नाईलाजास्तव, भीतीमुळे, आणखी कशामुळे, गरिबीमुळे, कसला तरी धाक दाखवून, बदनाम करण्याची धास्ती घालून, याला लव्ह जिहाद म्हणतात. याला प्रेम म्हणणं म्हणजे प्रेम या अत्यंत सुंदर भावनेचा धडधडीत अपमान आहे. प्रेम या भावनेचा खून आहे आणि ते आपण आज उघड्या डोळ्यांनी बघतोय. यालाच लव्ह जिहाद म्हणतात. यालाच प्रेमात बळी घेणं म्हणतात. आणि ही गोष्ट आपल्याला वाटते की फक्त असहाय्य मुलींच्या बाबतीत होत असेल, तर ते तसं नाहीये. कशात तरी फसवून गुंतवून तुमची मती भ्रष्ट होते आणि मग जेव्हा जाग येते, जेव्हा समजायला लागतं, तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असते. म्हणजे हे केवळ धर्मांतरण नाहीये, हा विश्वासघात आहे. हा दुष्ट हेतू आहे. आणि याच्यामध्ये खरोखरच तरुण मुली आणि तरुण मुलंही बळी पडतायत. हे काय चाललंय असं वाटतं. पण ही खरं गोष्ट आजचीच आहे का? अशा प्रकारचं धर्मांतरण हे काही नवीन आहे का भारतातल्या लोकांना? पूर्वी तलवारीच्या जोरावर झालं असेल, आता ती प्रेमाची कट्यार आहे, एवढंच फक्त आपण म्हणू शकतो. याचा अर्थ असा की आपण जपून वागलं पाहिजे, आपण भान राखलं पाहिजे की आपण कुठे आहोत, काय आहोत आणि समोरची व्यक्ती कोणत्या हेतूनं आपल्याशी बोलते आहे. हे जर लवकर लक्षात आलं तर त्यातनं आपण बाहेर पडू शकतो, निसटू शकतो. आणि आता तर लक्षात आलंय की आपल्याला लोकांची, ज्यांच्यावरती आपण विसंबून राहू, यांची सुद्धा साथ मिळेल की नाही कोण जाणे. एखाद्या प्रसिद्ध कंपनीत असं घडावं, हाच मोठा धक्का बसलेला आहे. सावरलं पाहिजे लवकरात लवकर आपण आपल्या तरुण मंडळींनी, विशेषतः जेनझीनी. मला कळलंच नाही, मला समजतच नाही, आय डोंट नो. असं असतं का? पण नसेल ना तसं, फसवलं नसेल त्यांनी, खरंच त्याचा नाईलाज असेल, असंही मुली म्हणतात. जागे झालं पाहिजे, आपण जागं राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. आणि नंतरची गोष्ट, याच्यात फसलेल्या मुलींना आणि मुलांना आपल्या कुटुंबाने साथ दिली पाहिजे, त्यांना जवळ केलं पाहिजे. त्या फसलेल्या आहेत
हे लक्षात घेऊन त्यांच्याशी जवळीक साधली पाहिजे. त्यांना प्रेम दिलं पाहिजे, खरं खरं प्रेम, विश्वास दिला पाहिजे की माणसाच्या हातातनं चुका होतात, माणसाकडनं चुका होतात, तशा तुझ्याकडनं झाल्या, आम्ही तुला जशी आहेस तशी स्वीकारतो. नाहीतर त्या मुलींचं आयुष्य काय होणार? तेव्हा समाजानं, कुटुंबानं, भावा बहिणीनं ही खबरदारी घेतली पाहिजे. लव्ह जिहाद नंतर त्या मुलीचं काय होतं याचा आता आपण विचार केला पाहिजे. आणि असं होऊ नये यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत अर्थातच. पण बेबनशाही नावाचं एक जुनं नाटक आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, राजा वैऱ्याची रात्र आहे, जागा रहा. वारंवार त्या वाक्याची आठवण येते. वैऱ्याची रात्र आहे, वैऱ्याचा दिवस आहे, आपण जागे राहू.